अनेक अवस्था ज्ञान जे अनादिकालापासून बुद्धीमध्ये ते अज्ञान स्थापित आहे. अज्ञानामुळे गुणाची उत्पत्ती आहे आणि बुद्धीत विकाराची स्थिती आहे. मनाला सुख दुःखाची रीती आहे. ही केवळ भ्रांती आहे. ही भ्रांती जाणं आणि स्वरूपमय होणं, आपल्याला आपण पाहणं आणि शुद्धतेकडे येणं, जडाला सोडून चिन्मय होणं, अध्यात्माचं फल आहे. अध्यात्म म्हणजे आधी असलेला परमात्मा, तोच आत्मा. तो साकार होऊ दे गणपती रूपानं, या विष्णू रूपानं, या कृष्ण रूपानं, त्याला कुठलाही आकार घेऊ दे. साकाराला निराकार सोडता येत नाही आणि साकार पाहताना निराकार होता येत नाही. ही भक्तीची बेधंद नशा. त्या भगवंताला पाहून मन वेड होत, बुद्धी प्रसन्न होती, त्याच्या रूपाला आकर्षित होती. हे भक्तीचं स्वारस्य आहे. मनाला एक गोडी लावणार त्याची शक्ती आहे भक्तीची. मनाला गोडी लागते त्या परमात्म्याची, पण संबंध नसतो. आणि ज्ञानामध्ये संबंध आणि गोडी एकत्र असत, त्याला अद्वैताची भक्ती म्हणतात. जेव्हा तो येतो बाप्पा, तो कधी नसतो. काल थोडा टाइम होता म्हणून मी गेले. जो गणेश जे अगोदर दैवत आहे, कुठल्याही कार्याला आरंभी त्यांच्याशिवाय कार्य नाही. तर विघ्न समोर येत नाही कार्यात. ते वरदान आहे त्यांना की तुमच्या जर पूजा नाही केली तर कार्य संपन्न नाही. मग आम्ही म्हणतो तुला ओळखलं नाही तर सुख पण थांबत नाही. तू भोगताना अडथळेच आहेत. मग म्हणून गणेशा म्हणलं, सगळीकडे पाहिले बाप्पा गणेशा, नंतर लोक विसरतात का म्हणून रे. तुला नमन करून माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आणि सुरुवात ज्ञानेश्वरीला झाली. तेव्हा तोच गणेश सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो जी. गणेशाकडे आले माऊली, नमन करून पुढे ग्रंथ प्रारंभ झाला. तसं जीवनामध्ये संसार सुखमय होण्यासाठी, व्यवहार योग्य बनण्यासाठी आणि अडथळा न येण्यासाठी जेव्हा गणेशाकडे जावं लागतं तर तो बुद्धिदाता हे कळावं लागतं. बुद्धीमध्ये अधिष्ठित आहे आणि तो कार्याला मोक्षाच्या पण सहकारी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये त्यांना स्मरण करून नमस्कार केला. आणि जेव्हा आम्हाला आमच्या समोर ब्राह्मण नाही मिळाला, नाही सुधरत, तेव्हा तू लिखाण देत होतेस व्यासासमोर येऊन. तर सांगून तुमचं आगमन आणि व्यासाचं लिखाण तुम्ही फास्ट सांगायची. व्यासाला सुधरत नव्हतं, मला थांबवण्याची सोय नव्हती. मग व्यासानं खूप चांगले शब्द टाकले, कुठ हे तुम्हाला करूच नाही, तुम्ही थांबवा. म्हणजे तुम्ही व्यासाला पण हरवलं. सगळं तुम्हीच माहिती गणेशा, रिद्धी सिद्धी दाता. बरं त्यांचं खूप काही आहे, 2 मिनिटात नाही, पण सहज सांगायले की पूजा करताना तो व्यासपीठावर रोज येता तुम्ही, असं अखंड या आणि साधकाला मोक्षाकडे न्या. संसारातल्या बाधा संपवा आणि कुटुंबाचे रक्षण करा. हे काम नाही बरं का देवा, तर काम नाही.
आमचा अधिकार आहे तुला मागण्याचा, की तुम्ही संकट विघ्न हरतायत ना. तुम्हाला मोदक आहे ना तुमच्या हातात. मोदक म्हणजे आनंद आहे. आनंद म्हणजे परमात्म्याचं रूप आहे. ते मोदक रूपाने तुम्ही हातात घेतलंय, तुम्हाला ते आवडतंय, मग ते मोदक पण आम्हाला, ते मोद म्हणजे आनंद आम्हाला द्या तुमचा. एवढंच आहे का? नमस्कार केला, त्यांची प्रतिष्ठापना केली आणि बामणाचं काम केलं आणि खाली सुरुवातच होत नाही. त्यात मला श्रवणाला, वेदाला, गीतेला, ओवीला माहिती आहे ते मला. मग तुम्ही माझ्यासोबत रोज आहेत, बुद्धीत आहेत, आज समोर आहेत. बरे ना? करू नमस्कार. चरणापाशी घ्या, आशीर्वाद द्या. आणि तुम्ही बुद्धी दाताय, माझ्या बुद्धीत राहा. वेदांताचा उंच न्या, साधकाला सुसंपन्न करा. केलंय 3 गुण: तत्व, रस, कर्म. या 3 गुणांनाच व्यवहार होतो असं माऊली ज्ञानावर सांगतात. 3 गुणाची शक्ती प्रवाहित होती, मनामध्ये ती प्रवाहित होणं आणि मग गुणात राहणं. गुणाचा जो आविष्कार आहे म्हणजे त्याची शक्ती, तत्वाची, रजाची, तमाची, अलग अलग शक्ती त्या मनामध्ये पसरते आणि मग गुणात पसरतं आणि तसा त्यानुसार व्यवहार होतो. कसा कसा कोणत्या गुणाचा व्यवहार आहे तो आपण पाहिला. आता तो त्या गुणाचे कार्य पण सांगतो. आधी व्यवहार सांगितला, त्याची शक्ती सांगितली, गुण सांगितले, त्याचा मनावर परिणाम सांगितला. पण एक ऐका, जे गुण ही प्रकृती आहे आणि एकानंतर त्याची उत्पत्ती आहे. एक गुण गेला की एक गुण येतो, हा प्रकृतीचा नियम आहे. तो कोणी बंद करू शकत नाही, गुणाला कोणी थांबवू शकत नाही. पण गुणाची शक्ती बंद होणं आणि गुणाला बाजू सरकून पुढे जाणं ही अध्यात्माची शक्ती आहे. गुणात राहणं, गुणाचा संबंध होणं आणि गुणोपचार हवी होणं या विद्येचा मार्ग आहे. पण गुणाला सोडणं, गुणाला तोडणं आणि गुणाची शक्ती समाप्त करणं आणि गुणाच्या पलीकडे जाणं अर्थ परमात्मा आहे. हे बुद्धीला कळलं पाहिजे. हा परमार्थ बुद्धीचा आहे, हाताचा पायाचा नाही. पुढवानं, बेलवानं, गंगेला जाणं वगैरे तो भक्ती मार्ग आहे, तो पण आवश्यक आहे, नितांत आवश्यक आहे. पण भक्तीच्या नंतर ज्ञानाकडे जेव्हा बुद्धी येते, सत्संगती लाभते आणि तेव्हा मोक्षाची स्थिती घेण्यासाठी साधक आपल्या साधनेवर आरूढ होतो, ते ज्ञान साधन. त्या ज्ञान साधनेमध्ये भगवंताचा आणि बुद्धीचं ऐक्य करायचं असेल तर ती साधना सतत चालू ठेवली पाहिजे आणि सर्व भक्ती अथांग झाली पाहिजे. मन मुक्तीत गेलं पाहिजे, देहातून ते बाहेर अलग केलं पाहिजे. तो आणि मी हा बंद झाला पाहिजे. मी पूजा करते, मी वाचते, मी जाते आणि मी येते, त्याला शून्य केलं पाहिजे, शून्य. म्हणून धर्मशास्त्र आणि वेदांत शास्त्र एकत्र काला कर्म का गरगटा. हेच तर तुम्हाला समजत नाही की कर्तेपणाचा आविर्भाव तयार होतो, तिथं अविद्याची गुंत असती. पण कर्तेपणाचं पुण्य जर अखंड झालं तर अध्यात्माकडे जाता येतं. ते पुण्य तुम्हाला सद्गुरूकडे नेतं, सताची भेट देतो, अध्यात्माचा रस्ता येतो आणि मनाला मुक्तीचा मार्ग खुला होतो आणि त्या मार्गावरून बुद्धी चालत राहते आणि मनाला मुक्ती भेटत राहते. शक्ती ज्ञानाची भेटी आणि ब्राह्मी स्थिती प्रगट होती, देह स्थिती बंद होती. ही अध्यात्म ज्ञानाची रीती. धर्मशास्त्र भक्ती आणि वेदांत शास्त्र जप्ती आणि संसार म्हणजे शक्ती, वैराग्य म्हणजे विरक्ती आणि संतांची संगती म्हणजे पुण्याची अपाट शक्ती. हे जर कळत नसेल तर तुम्ही काय करता, कशासाठी करतात, हे वेड्या पेशासारखं कार्य असते. कार्य करताना कार्याचा कर्तेपणा जर संपत नसेल तुमचा आणि कर्माची जास्त आवड असेल आणि बुद्धी कार्य आसक्त असेल तर तुमच्या पशी अविद्या ठासून भरलेली आहे. मग हे कर्तेपणा टाकायचा, नित्य नैमित्य कर्म सतत करायचं आणि कर्मातून बाजूला यायचं तर अध्यात्मात राहायचं.
मी कोण हे समजून घ्यायचं आणि संतांच्या संगतीत जगायचं आणि बुद्धीला ब्रह्मस्थितीत आणायचं. वेदाकडे जायचं, जगताला सोडायचं, वृत्तीतून निघायचं, त्या अनात्म्याला बाजूला सारायचं, अंतरंगात राहायचं, आत्मस्वरूपाला पाहायचं, तो मी आहे जाणायचं, तिथं बुद्धीला संपवायचं, त्याला अध्यात्म म्हणायचं. अगदी सुंदर बेटा. वेदांत हे रस्ता काय तुम्हाला तर माहिती मला टाइम असला की आमचं विश्व सकळ विश्व सकळ जेणे विषयोची मानली केवळ तया एक झाले फळ देह भरण तया एक झाले फळ देह भरण. ते सगळं विश्वातले जे पदार्थ आहेत ते भोग आहेत ते माझ्यासाठीच आहेत, ते प्राप्त करायचे आणि हे देहाचं भरण करायचं. हे तर मगून शिकवतो अर्जुन. तुम्हाला सगळं दिसते, मी सांगू कसं जास्त तर मगून सांगून तोंड करा परत मला. आकाश पतिता निरा जैसा सिंधूच एक धारा तैसे कृत्य जात उदरा लागेची मुझे. बघा मौली काय म्हणतात, आकाश पतिता निरा जैसा सिंधूच एक धारा. जेव्हा आकाशातून पाणी पडतं, पाऊस कुठेही पडू दे, गावात पडू दे, रस्त्यावर पडू दे, कुठेही पडू दे, ते गंगेकडे जातं आणि ते सगळं समोर समुद्रालाच मिळतं. त्या पाण्याला समुद्राशिवाय रस्ताच नाही, तसं तमोगुणाला विषयाच्या भोगाशिवाय मार्गच नाही. किती छान शब्द येते. त्याच्यातून जेव्हा बुद्धीला अवलोकन करता येतं तर माऊली कशी बुद्धी राहती ती माऊलीपासून अलग होत नाही. तेच ज्ञानमय अवस्था आहे. देहमय अवस्था वेगळं, ज्ञानमय अवस्था वेगळं. वृत्तीचा व्यवहार होतो पण संबंध रहित असतो आणि विषय दिसतो पण वासना बंद होती, विकार नष्ट होतो. विषय जरी दिसला तर तो भोगायचा आहे अशी उत्पत्ती होत नाही व्यक्तीमध्ये मनाची. त्याला म्हणतात विकाराची स्थिती संपली म्हणजे तमोगुण त्याला काही करत नाही. तो मला जाणतो, माझ्यात रमतो, माझ्याशी एक होतो, तो भक्त जगात महान बनतो, तो ज्ञान सिद्धी घेतो, जीवन मुक्त होतो, तुम्हाला प्राप्त होतो, तो तमोगुण रहित होतो. अर्जुना तू पण गुणाला सोड. जैसा सिंधूचे एक धारा तैसे कृत्य जात उदरा लागेच तुझे. बघा कृत्य जात उदरा, फक्त पोट भरण्यासाठीच कृत्य कर्म करायचे, त्याच्यातून कमवायचं, पोटासाठी उडवायचं आणि मरून जायचं. इथं मग खरे चला खाली डोकं दुखायला धंदे नको. सध्या तेच चालेल, ते डोकं मला पटत काय सांगा आता. उडवून लागीच बुझे, फक्त तेच कार्य करतो पोटासाठी. आता ऐका, वाचवणी स्वर्ग नरक आठी ते आहे तू प्रवृत्ती निवृत्ती ये अवघीची या राती जाणीची. स्वर्ग किंवा नरक एक तर थोडस पुण्य करून स्वर्गात जायचं, नाही तर मग नंतर नरक भोगायचा. तिसरा रस्ता त्याला माहित नसतो. नित्यनिमित्त केलं की स्वर्गात जातो, वाईट वागले की नरकात येतो. पण मला कुठे ओळखतो, माझ्याकडे नाही तर रस्ता स्वर्ग नरक नाही. वाव खूप सुंदर. हो बेटा, हे समजून घ्या. प्रत्येक साधकाला ही बुद्धी पाहिजेच की स्वर्गही नको मला, नरकही नको. यथार्थ ज्ञान पाहिजे भगवंता तुमचं. तू कसा आहेस, कुठं आहेस तिथं मला नाही. तू जसा आहे तसा कळू दे, तुझी प्राप्ती मला मिळू दे, तुझ्या सोबत मला जगू दे, तुझ्या माझ्या बुद्धीचा अंतर्भाव होऊ दे, तुझा संबंध मला होऊ दे, देहाचा संबंध जाऊ दे, गुण माझ्या बुद्धीतून अलग होऊ दे, ज्ञान मला फलीभूत होऊ दे, संतांची संगती शेवटच्या श्वासापर्यंत भोगू दे, आत्मविश्वास वाढू दे, गुणाला सोडून जगू दे, गुणरहित होऊ दे,
गुण नाही झालं की तूच आहेस आणि गुणात आलं की जगतच आहे. हे मला कळतंय देवा, पण गुणातून बाहेर येता येत नाही, गुण रहित होता येत नाही आणि तुझ्यासोबत तुझा संग बघता येत नाही. म्हणून तू काहीतरी कर ना ज्ञाना. ज्ञानोबा, जी तुम्ही स्थिती भोगताय तेवढे महान तर आम्ही नाही, तेवढी पात्रता आमची नाही. खरं तुम्ही विष्णूचे अवतार आहे आणि आम्ही कर्म पाप पुण्याचा हा अवतार आहे. कुठं तुम्ही कुठं आम्ही, कुठं रंग कुठं राजा. भिकारी आणि राजाची बराबरी होत नाही माऊली, पण कधी कधी दैवानं हे राजा त्या भिकाऱ्याला पण कोणतं राज्य दिलं कुठलं, त्याचं भिकार पण जात. तसं तुम्ही ज्ञान दिलं तर आमचं अज्ञान पण जात. तुम्हाला ज्ञानही म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, माऊली म्हणतात, ज्ञाना म्हणतात. मग तुम्ही आमचे काम आम्ही तुमच्याकडं शरण आहोत. जसं तुम्ही 16 आणि 20 वर्षाच्या आत वैराग्य संपन्न झालात आणि अविद्या कशी आहे हे जगाला सांगितलं, मोक्षाच्या मार्गाकडे साधकाला नेलं, साध्य त्यांना साध्यापर्यंत पोहोचवलं, सिद्धता आणून दिली. सिद्धता म्हणजे मोक्ष स्थिती, साध्य म्हणजे परमात्मा, साधना म्हणजे ज्ञान, श्रवणातून उत्पन्न होणार बुद्धीला तत्व महान. हे तुम्ही दिले ज्ञाना, हे तुमचं रूप आहे. ज्ञान म्हणजे तुम्ही आहेत, सुख म्हणजे तुम्ही आहेत, अरूप म्हणजे तुम्ही आहेत, आत म्हणजे तुम्ही आहेत, शब्द तुम्ही आहेत, वेद तुम्ही आहेत, चौकड तुम्हीच आहेत. त्याचा ज्ञानाचा सुगंध दरवू द्या आमच्या हृदयात, मुक्तीचा मार्ग खुल्ला होऊ द्या आमच्या आयुष्यात आणि आमचा भेद समाप्त करा अंतःकरणातला. वासना बंद कधी होईल आमची, देहाचा संबंध कधी होईल वृत्ती तुमच्या अनुभूती कशी येईल. तुमच्या वाचून तर जगत नाही, तुमच्या वाचून देह नाही, तुमच्या वाचून वृत्ती नाही, तुमच्या वाचून अनुभूती नाही आणि तुम्हीच्या मला कळत नाही आणि जग संपत नाही, कळणं जगाचं कळणं थांबत नाही. काय करावं आम्ही, काय करावं. श्वास संपत आलेत का, राहिलेत का, उरलेत किती ते माहित नाही, ते तुमच्याकडे शेवटे. पण विश्वास तुमच्यावर आहे की तुम्ही मुक्त देताल, तुम्ही आम्हाला सुखात देताल, तुमचं ज्ञान हृदयात प्रगट करताल, तुमचं ज्ञानेश्वरीची ओळी आमच्या चित्तामध्ये भरताल आणि स्वर्ग नरक बाजूला करून तुमच्या सोबत आम्हाला एक करून टाकसाल. हे तुमचंच वैभव ज्ञानेश्वरीतलं तुम्हाला सांगायला नाही माहितीये ना. ज्ञान तुम्हाला हे तुम्ही शिकवलं हे, म्हणून आता दूर करू नका, अविद्या उरू देऊ नका, देहभाव उत्पन्न होऊ देऊ नका, जगताचे भ्रांती बुद्धीला शिवू देऊ नका, देहाचा संबंध होऊ देऊ नका, अविद्या आमच्या सोबत राहू देऊ नका, वृत्तीमध्ये विकाराला येऊ देऊ नका आणि गुणाचा संबंध ठेवू पण नका. देहाचा संबंध तिने सोडावा वृत्तीनं, तुमचा संबंध जोडावा मनानं, तुमचा अनुभव घ्यावा हृदयानं. हे दान द्या मला ज्ञाना, हे दान द्या, हे जे दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. हे दान द्या ज्ञाना, हेच द्या. कारण हेच मागावं ज्ञानाईला, ते ज्ञानाई आहे, आई आहे, ही जन्म देणारी आहे. प्रारब्ध भोग म्हणते मी काय करू शकत नाही, पण हे ज्ञानाई प्रारब्धातून बाहेर काढते, सुख दुःख थांबवते, गुणाला संपवते, वृत्तीला ब्रह्म करते, जगतामध्ये प्रगट होती आणि सगळा मी आहेचा अनुभव देते. ती ज्ञानाई माझी आई त्या भवसागरातून बाहेर हाताला धरून ओढून घेते, ती ज्ञानाई.
समजलं? प्रेम देतो, संसारिकाला प्रारब्ध समोर आणतो आणि बाकीच्या लोकांना पाप पुण्य भोगायला नेतो. हे ते करतो. वाचून स्वर्ग नरक हाती तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती हे अवघेची राती जाणीची. त्याला स्वर्ग का शून्य करा स्वर्गात ज्याला पाप पुण्य नरक माहितीये एवढीच जाणीव आहे त्याला. माझी जाणीव नाही, गुणात निघत नाही, तमगुण टाकत नाही. असा विचित्र प्राणी मनुष्य प्राणी झालाय. जे देहखंड नाम आत्मा, देहखंड नाम आत्मा. खंड म्हणजे अरे सगळं माझाच आहे, माझा अंश आहे. हा जर बाजूला गेला, उपाधीत आला, तुकडा झाला, माझ्यापासून अलग झाला, ह्याच्यामध्ये आला. देहखंड नाम आत्मा मग देहालाच आत्मा म्हणायला. आधी माझ्यासोबत होता हो, मग ह्याच्यामध्ये आला उपाधीत आणि देहाचा संबंध झाला, प्रत्येकडे विकार झाला, त्याने मला सोडला, उपाधीला धरलं. देहखंड नाम आत्मा ते माझाच अंश आहे. मम्मी मावश आहे, जीव लोक आहे. 15वा पाठ आहे बाई, पण बाई सपाट आहे. एक तमोगुण जर बाई घरात असेल तर घराला आग लागती, माणसाला आग लागती, नात्याला पण आग लागती. तमोगुणी बाई विषय वासना, शब्दानं मारणं, क्लेश करणं, द्वेष करणं, अंगावर धावून जाणं, स्वतःचा पगडा वर्चस्व घरात होणं आणि पुरुषाला नतमस्तक करणं. ईश्वर पाषाण प्रतिमा, त्यांचा देहात आत्मा आहे. ईश्वर त्याला देहासाठी जगायचं, देहासाठी कमवायचं आणि ते खर्चायचं आणि नाचायचं आणि लोकांना भांडायचं. तोंड बंद करायचं, समोरच्या शब्दानं काढायचं शब्दाला. बर ठीक आहे. ईश्वर पाषाण प्रतिमा. ईश्वर काय? पाषाण, दगडाचा बनलाय. ते ईश्वर म्हणजे पाषाणच आहे. ह्याच्या पुढे त्याला ईश्वराचं देणं घेणं नाही. ईश्वर पाषाण प्रतिमा या पर्वती प्रमा ढळवणे. त्याच्या पुढे कुठे बुद्धी जात नाही. हा तर होऊ दे आज ना. म्हणे पडलेले शरीरे केले निशी आत्मा सरे मा भोगावयावरे कोण वेशे. ते काय म्हणते तमोगुणी लोक, जे कर्म वाईट केलं, तमोगुणाचं केलं, त्यानं पाप होतंय. तर ज्याला पाप भोगायचं तेच मरते, तर कोण भोगायला येणार आहे? आणि करा पाप, ते संपून जाते, शरीर जळून जाते. मग कोण पाप भोगायला मिळते? आणि पाप करायला काय हरकत आहे? बिनधास्त पाप करायचे. कलियुगातले तमोगुणी पाहिजे. केली निशी आत्मा सरे मा भोगावयावरे कोणाशे. कर्म वाईट केले, शरीर पडलं, मेलो आपण, तर भोगायला कोण येणारे? बिनधास्त पाप करा आणि बिनधास्त भांडण करा आणि बिनधास्त लुटमार करा आणि बिनधास्त विषय भोगा, कसले बी, कधी बी आणि कुठं बी. हा हो, असं म्हणतो तमोगुणी. दाखवतो सत्व आणि असतो तमो. कळलं का भाषा माझी? हॅलो. कळलं? हो माऊली. हो माऊली. हो काय ते बुद्धी, देहालाच आत्मा म्हणायचं आणि देह शरीरे केले नेशी आत्मा सरे मा भोगावयावरे कोण वेशे. ना ईश्वर पाहता आहे तो भोगवी हे जरी होय, तरी देवच खाये विकोणीय. जर हे सगळं वाईट कर्म केलेलं जर ईश्वर बघतो म्हणला, तर तो भोगवी जरी हे आहे, तोच भोग भोगवतो. भोगणारा भगवंतच आहे. मग तो ह्या पाषाण देवातच आहे. मग त्या देवाला जिंकून टाकायचं, खायचं. आता कोण बघणार आहे वाईट कर्म माझं? बघा आता कोण बघणार आहे मला? खरंच आहे. म्हणजे पाषाणाची कृती म्हणजे देव, त्याला विकलं की देवही संपला, जाय तिकडे, यांना कोणी बघणारच नाही.
हे राम, कुठपर्यंत बुद्धी गेली बघ यांची. चला. खरे माऊली खरे. कोणाच्या लोकांची सावली पण नसावी. या तमोगुणी लोकांचं वार नसावं, वार. नशिबाने आल्यावर काय करा संग ना ईश्वर पाहता आहे. झालं. गावीचे देवळेश्वर नेमकाचे होते साचार. तरी देशीचे डोंगर उगे का असते. तरी देशीचे डोंगर उगी का असते. गावीचे देवळेश्वर, गावात देवळ, देवळामध्ये पाषाणाची प्रतिमा आणि ते पाषाण त्या डोंगरातला. हा, मग हे जर मंदिरातला देव जर शासन करत असेल, चांगल्या वाईट लोकांना बघत असेल, ज्याच्यापासून ते बनला देव, ते डोंगर कसं गपची बसत, त्यानं तर काही करावं ना हालचाल. तर ते देशीचे डोंगर उगी का असते. मग त्या डोंगराने शासन करावं की, ज्याच्यापासून देव बनला. मग ते उगम डोंगर पण गपची बसते. डोंगरामध्ये बी हालचाल व्हावी आमच्यासाठी. वगैरे पाषाण केवढा देत बघ. खरंच पाषाण थोडा. चला. ऐसा विपाय देव मानिजे, तरी पाषाण मात्रच जाणीजे. आणि आत्मा तव म्हणजे देहाचे. या देहालाच आत्मा समजतात, त्याचाच विषय भोगतात, त्यासाठी पाप करतात, त्यासाठी काही वागतात, खोटं बोलतात, चांगल्या लोकांना त्रास देतात. ऐसा विपाय देव मानिजे. अशा प्रकारानं तो पाषाणाचा देव आहे. त्याला काय भ्यायचं, त्याला विकून खायचं. ऐसा विपाय देव मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे. त्या देवाला फक्त पाषाण समजते, त्याच्या पुढे काही मानत नाही. हे रे पाप पुण्याधिके, जे अघवेची करवणी लटके. शीत माने अग्निमुखे, तरणे जे का. बघा, एरवी एरे पाप पुण्याधिके, ते अवघेच करून लटके. कशाला पाप करायचं, पुण्य करायचं, लटकं खोटे आहे. ही भाषा चुकीची आहे. लटके, पाप काय पुण्य काय आम्हाला काय माहित नाही. आम्हाला देणे घेणे पाप पुण्याचं. लटके हे खोटे. हित मानी अग्निमुखे, चरणे का. हित मागे अग्निमुखे, अग्नी कशाला तर जाळून टाकतो. हा बस झाला की कसं कशाला तर खाऊन टाकतो. जगतातलं बघितलं की. त्याच्या पुढचं बघून घ्या, मला सांगता येत नाही. अग्नीच्या मुखात जे पडल तर ते जाळीत नाही का. अग्नीचा स्पर्श कशाला झाला तर अग्नी ठेवतो का कशाला. तसा हा जगाकडे गेला की ठेवतो का कशाला बाजूला. खरंच काय उदाहरण दिले. डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी दाविती, तेच साचे हे प्रतीती पुढे जया. हे तामसी लोक सांगू का तुला. हे चर्मचक्षुच्या डोळ्यानं जे विषय दाखवले, ते इंद्रियाला त्याची गोडी लागली आणि ते साच हे प्रतीती, तेच खरे आहेत आणि तेच भोगायचे, ते प्राप्त करायचे. असा कर्मगुण जीवनाचा व्यवहार असतो. किंबहुना अशी प्रथा, त्यांची पद्धतच ही आहे. वाढती देखती पार्था, धुमाची वेल व्रथा. आकाशी जैशी धुमाची वेल व्रथा. धुराची रेषा आकाशात गेली, काय फायदा आकाशाला. तसा ह्या तमोगुणी लोकाला ह्या गुणातून काय फायदा आहे. असा अर्जुन भगवंत म्हणायचा अर्जुनाला. बघा, धुमाची वेली व्रथा, आकाशी जैशी वाढती देखसी पार्था. धुराची रेषा आकाशात गेली, विखरून गेली. उपयोग झाला का त्या धुराचा नाही ना. तसं तमोगुणी लोकांचा उपयोग त्याच्या क्षेत्राला काहीच करून घेत नाही तो. असं पार्थ म्हणून भगवंत अर्जुनाला बोलले. कोरडी नावला उपेगाठी गेला, तो वाढोनी मोडला भेंडू जैसा. भेंडू म्हणजे एक झाड असतं. त्या झाड वरलं बी जळत नाही, वाळल्या जळत नाही, आणि ते कुणाच्या कामी पण येत नाही. त्याला तोडून कुणी घरी नेत नाही, त्याला फळ फुळी येत नाही, त्या झाडाखाली कुणी बसत नाही. त्याला भेंडू झाड म्हणतात. तसं ह्या तमोगुणाचं जीवनातलं आयुष्य, त्याचे श्वास असे व्यर्थ व्यर्थ गेले. तसे भेंडूचं झाड विनाकारण कशालाच कामे आणलंय. वाळल्यात बी जळत नाही, वल्लीपणी काम येत नाही, त्याला फळ येत नाही, त्याच्या सावलीमध्ये पण कोणी थांबत नाही. असं भेंडूचं झाड व्यर्थ गेलं
तसं ह्या तमोगुणी माणसाचं आयुष्य व्यर्थ व्यर्थ मातीत गेलं. म्हणून तमोगुण असे राक्षसी लोक असतात. त्यांच्या गुणाचं वर्णन, त्यांच्या व्यवहाराचं वर्णन, त्यांच्या कर्माचं वर्णन सांगितलं देवानं. नानावसाची कनसे कान पुसक माणुसे वन लागले जैसे साबरीचे. निवडुंगाचं वन लागलं. निवडुंग काय करावं? कापून आणून घरी नाही, कामाचे नाही निवडुंग, त्याला सगळे काटे. नपुसंग माणुसे त्याचा काही फायदा नाही. नानावसाची कनसे ऊस लावला त्याला तुरे आणि मोठे मोठे, तुऱ्याचा काहीच फायदा नाही. तसं तमोगुणी लोकांचा काहीच फायदा नाही. ना तरी बाळकाचे म्हण का चोरा घरचे धन अथवा गळस्थण शेळीचे. लहान लेकरे त्याला काय करत? त्याच्या मनाचा त्याला प्रसिद्ध होत नाही. चोरा घरचे धन, कुणी चोरून आणलं ते दान करायला घेत जाऊ नये, ते बी कामाचे नाही. अथवा गळास्थन शेळीचे, शेळीला गळ्यासमोर स्तन असतात, मोठी पोळी असते, ते पण काही फायदा नाही. त्याच्यात तमोगुणी लोकांचा जन्मून काही फायदा नाही. तैसे जे वायाने ते व्यर्थ गेले. तमोगुणी ज्ञान व्यर्थ आहे, ते माणूस व्यर्थ आहे, त्याचं कर्म बी व्यर्थ आहे. तैसे जे वायाने व्यर्थ ओसाळ दिसे जाणणे तयाचे मी म्हणे तामस ज्ञान. अशा लोकाला, निरर्थक लोकाला मी तमोगुणी आणि तमस ज्ञान म्हणतो. त्याला तमोगुणी लोक असे करतात, त्याला तमाचं ज्ञान म्हणतात. अर्जुना, आता आपला टाइम झाला आणि माझा कॅमेरा बंद झाला. आपण आलो 578. आपल्या 10 भाषा बोली जे जो भाव ऐसा जातंद्याचा पादैसा डोळा. अर्जुना, जातंद्र जन्मजात आंधळा, त्याचे डोळे सुंदर आहे, दिसायला छान आहेत, पाणीदार आहे, पण त्याला दिसतच नाही. त्याचं तमोगुणी लोक, त्याला काय वागावं हे कळतच नाही. पुन्हा काय म्हणजे ज्ञानिया बोली जे भाव ऐसा जातंगाचा का जैसा डोळा. का बधिराचे निटकाण अपेयाणाम पाण तैसे अडगाव ज्ञान तामसातय. एखादं बहिर आहे, त्याचे कान मोठे मोठे छान आहे, गणपत सारखे, दिसायला छान आहे, ऐकू येत नाही. तसा तमोगुणी छान दिसतो, नीट वागत नाही, कामाचा नाही. बहिऱ्याचे कान कामाचे नाही. तैसे अडगाव ज्ञान तामसातय. फक्त आडनावापुरते ते त्याला ज्ञान आहे, बाकी ते तमोगुणी लोक काहीच कामाचे नाहीत. हे असो किती बोलावे तैसे जे देखावे ते ज्ञान नव्हे जाणावे डोळस तम. अर्जुना, आता किती बोलू बरं आहे तमोगुणी लोकांचा? कंटाळा का? हे त्यांच्यामुळे दृष्टीस पडतं असं वाईट वागणं, त्याला तमोगुणी म्हण, त्याला तसं वाईट म्हण. ते माणूस बी तमोगुणी, त्याचं कर्म बी तम, सगळं त्याच्यापाशी पापच असतं, सगळा भोगच असतं, सगळी वासनाच असते. त्यांच्याबद्दल काय काय बोलू? आता कंटाळा, मी थांबतो. एवं ते गुणी भेदले यथा लक्षणी ज्ञान श्रोते शिरोमणी दाविने तुझं. अर्जुना, 3 गुण सांगितले, 3 गुणाचा भेद सांगितला, त्याचे लक्षण सांगितले, त्याचा व्यवहार सांगितला. ज्ञान श्रोते शिरोमणी, तुम्ही शिरोमणी झाला काय तो तुम्हाला दाखवलं, तर त्याला पण घेतलं या ओळीत. आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचे धनुर्धरा प्रकाश होती गोचरा कर्तयाच्या क्रिया. आता ह्या 3 गुणाच्या ज्या क्रिया कशा होतात, 3 गुण बुद्धीमध्ये कसे कार्यरत करतात त्या बुद्धीला, त्या जीवाला. त्या गुणाचा पगडा कसा बुद्धीवर हवी होतो आणि त्यानुसार कशी क्रिया होते, ते कर्म कसं बनतं, अलग अलग गुण, अलग अलग त्या गुणानुसार कर्म, ते तुला मी सांगतो. कर्तयाच्या क्रिया म्हणून कर्म पैगा अनुसरे तीही मार्गा मोहने जाणे आबोधा पाणी जैसे. बोला, मी थांबते आता. आपण 584 पर्यंत आलो. कमीत कमी 15 ते 20 टार्गेट